नेतृत्व ज्यांचा आदर्श प्रत्येक राजकारण्यांनी घेतला पाहिजे. आपल्याकडं एक साधी भावना असते की 2-3 वेळा काम घेऊन, आता बरेच जण राजकारणी जे सगळे आहेत, तर कधीतरी माणसाला वाटतं की नाही हे माणूस काम घेऊनच माझ्याकडे येतं, पण हे एकमेव नेतृत्व असं होतं की माझ्याकडे रिकाम्या हाताने येऊ नका, काम घेऊन या, असं म्हणणारं महाराष्ट्राचं नेतृत्व होतं. निश्चितच सगळा महाराष्ट्र देश हरवला, आपण महाराष्ट्रात पोरका झालो अशी प्रत्येकाच्या मनातून भावना. इथं पक्षाशी काही नाही, पक्षाच्या पलीकडे जाऊन काम करणारं, जनतेसाठी काम करणारं नेतृत्व होतं. अशा अवलिया राजकारणात खरोखर खूप काळानं घडतं. एखादं नेतृत्व घडण्यासाठी 30-40 वर्ष लागतात, पण ते जपत असताना असं नेतृत्वाची आठवण आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये यावी आणि त्यांच्या जीवनाचा आदर्श, त्यांचे धोरण काम करत असताना समाजाचं काम करायचं आहे, जनतेचं काम करायचं आहे, ही भावना, ही खरी श्रद्धांजली आपण सगळ्यांनी दादांना अर्पण निश्चितच करावी.